फडणवीस चालवत असलेलं आपलं हे आहे कायद्याचं राज्य, ज्याच्यामध्ये मागच्या 1 महिन्यात महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे. टेबल टॉप खरातचं प्रकरण, ज्याच्यामध्ये 1500 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केलं गेलं, तोपर्यंत TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये धर्मांतराचा डाव टाकून त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण केलं गेलं, त्यांचं धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. ते प्रकरण ताजं असतानाच अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये 180 पेक्षा जास्त मुलींच्या लैंगिक शोषणाची आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची घटना घडली. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर, त्यानंतर मोहम्मद जोयान, रिजवान अहमद आणि अजून एक आरोपी, अशी 4 आरोपींना सध्या अटक झालेली आहे. आतापर्यंत 8 मुलींनी समोर येऊन कंप्लेंट दिलेली आहे. त्या 8ही मुली मुस्लिम आहेत, त्या अल्पवयीन आहेत आणि त्या अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ बनवून समाज माध्यमावरती विकृतांनी व्हायरल केले आणि एकच खळबळ उडाली. विचार करा तुम्ही, 180 मुली आहेत. आता त्या 180 मुली वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या असू शकतात, पण आतापर्यंत तर 8 मुलींनी तक्रार दिली आहे. त्या 8च्या 8 मुली मुस्लिम आहेत. आतापर्यंत 18 व्हिडिओ पोलिसांना सापडलेत, पण 350 पेक्षा जास्त व्हिडिओ असण्याचा संशय आहे. या विकृतीला वेळीच ठेचलं पाहिजे. नवे यांचा चौकात एन्काउंटर केला पाहिजे. या आरोपींना भर दिवसा माणसांसमोर गोळ्या घालून मारलं पाहिजे. ये कि वहाँ 8 मुस्लिम लोगों के लड़कियों के साथ 2 लड़कियों के साथ आपत्तिजनक फोटो मिले, वीडियोस मिले और 6 के उस लड़के के साथ फोटो है. और वहाँ के SP श्री विशाल आनंद जी से भी मेरी बात हुई है. तो 8 लड़कियों ने तकरार दी है और 18 वीडियो मिले. तो अभी तो फिलहाल जो मामला है वो मुस्लिम से ही रिलेटेड है. और ही भिकारचोट किती नीच प्रवृत्ती आहे बघा ना. आणि माझी त्या महाराष्ट्रातील तमाम मुलींना विनंती आहे, या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या संपर्कात येऊ नका. कोणालाही मेसेज करताना, कॉन्टॅक्ट करताना 1000 वेळा विचार करा. सोशल मीडियाचं जग आहे, इथे काहीही होऊ शकतं. अजून एक महत्वाची गोष्ट, हा मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर अचलपूरच्या निवडणुकांमध्ये MIM पार्टीसाठी सोशल मीडिया सांभाळण्याचं काम करत होता, अशी पण माहिती आहे. माझी पोलिसांना विनंती आहे, या प्रकरणाची व्याप्ती लवकरात लवकर शोधा आणि आरोपींचा एन्काउंटर करून टाका. तेव्हाच इथून पुढच्या घटना घडणार नाहीये.